मत आहे की ते नाही. पण भुजबळ साहेब, एक प्रश्न त्याच निमित्ताने विचारतो की तुम्ही अजित पवारांबद्दल सुद्धा भरभरून बोलता, शरद पवारांबद्दल सुद्धा भरभरून बोलता, आणि ज्या ज्या वेळेला या अशा मीडियाबद्दल सुद्धा बोलतो मी बरोबर. नाही नाही, ते बोलताच तुम्ही, पण मुद्दा हाच आहे की अशा बातम्या ज्या वेळेला येतात, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या, अजित पवार शरद पवारांच्या भेटीगाठी झाल्यानंतर त्या बातम्या जास्त तीव्र झाल्या. जर समजा अशी वेळ आली की तुम्हाला कदाचित विनंती करण्यात आली की तुम्ही मध्यस्थी कराल का, तर गरज लागली तर मध्यस्थी कराल? छगन भुजबळ मध्यस्थी करते कोणासाठी? पवार साहेबांच्या अजित. हा, आता अजित दादा ते पवार साहेबांच्या घरात त्यांच्या छत्र छायाखाली वाढले. आजही वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये किंवा ऊस कारखान्याचा प्रश्न, दुधाचा प्रश्न आहे, सगळं ते एकत्रित बसून चर्चा करतात. त्यांना मध्यस्थीची गरजच काय? बरं, मग तेव्हा छगन भुजबळ कोणत्या पवारांचे असतील? अजित पवारांचे की शरद पवारांचे? अहो, दोन जर एकत्र झाले तर फक्त पवारच शिल्लक राहतात. बरं. शरद पवार आणि अजित दादा एकत्र झाल्यानंतर काय राहतं? शेवटी शिल्लक पवार. ठाकरे बंधूंचा देखील उल्लेख केला भुजबळ साहेब. खूप डिप्लोमॅटिक तुम्ही उत्तर दिलंय. भुजबळ साहेब, तुम्ही उल्लेख केला जाता ठाकरे बंधूंचा सुद्धा, आणि त्या बाबतीत सुद्धा गेले काही दिवस सातत्यानं चर्चा आहे, तुम्ही बातम्या ऐकल्याच असतील. त्या दोघांच्या विषयी काय नेमकं त्यांनी भविष्यात एकत्र यावं न यावं त्याचा निर्णय ते घेतीलच, पण राज्याच्या राजकारणावर त्याचे नेमके काय परिणाम होतील असं वाटतं तुम्हाला? एक कार्यकर्ता आपला वाढला तर असं आम्हाला वाटतं की आमचा पक्ष वाढेल. आता सुद्धा अजितदादा किंवा तटकर्णी सगळी मंडळी गावोगावी जातात. कधी याचा प्रवेश होतो, कधी त्याचा प्रवेश होतो. का? काम. तर पार्टीची शक्ती वाढेल. आणि हे दोन ठाकरे, त्याच्यामध्ये राज ठाकरे, ते स्वतःच त्यांचं कर्तृत्व आहेच ना. काय? उद्धव ठाकरेंनी पण स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. अशा वेळेस दोघे जण एकत्र आले तर निश्चितपणे शक्ती वाढणार. एक साधा कार्यकर्ता आला तर आम्हाला आनंद होतो. हे तर दोन मोठे नेते आहेत, लोकांमध्ये प्रेम आहे ते. आणि जुन्या शिवसैनिकांना नेहमी वाटत आलोय यांनी एकत्र यावं, असं जुन्या शिवसैनिकांना वाटतच ना. लोकांना किती वाटतं माहित नाही मला. मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यानंतर मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात सातत्यानं भुजबळ साहेब चर्चा होतीये. नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात तुमची नेमकी काय भावना आहे? सातत्यानं कार्यकर्ते म्हणतात की तुम्हाला, काल सुद्धा सांगितलं की हा वाद वाढवायचा नाही, मला सुद्धा वाढवायचा नाही. मी पालकमंत्री पदाची मागणी केलेली नाही. तो निर्णय त्याला काय घ्यायचा तो घेऊ द्या. मला त्याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. पण मी नाशिकात जन्माला आल्यामुळे मी नाशिकचा बालक आहे. आणि ज्या ज्या वेळेला मला संधी मिळाली मंत्रिपदाची, उपमुख्यमंत्रीपदाची, PWD मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून, कधी त्या त्यावेळेला नाशिकचं डेव्हलपमेंट जे आहे, जे मागच्या 25-40 वर्ष झालं नाही तेवढा विकास छगन भुजबळांनी केला. आता माझं म्हणणं असं आहे की मी सगळ्यात सिनियर आहे. मी 91 सालापासून मंत्रिमंडळात आहे. कुठल्याही मंत्र्यांना सांगितलं की नाही हे असं असं करायला पाहिजे तर ते सन्मानाने त्याच्यावर लक्ष देतात. उद्या कुणीही जरी पालकमंत्री झाला आणि मी सांगितलं की नाही आपल्याला असं केलं पाहिजे, हे उत्तम होईल, तर ते कोणी नाही म्हणणार नाही. शेवटी नाशिकाची डेव्हलपमेंटच करायची आहे ना. लोकांचे गरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत ना. तर छगन भुजबळच्या शब्दाला एवढी तर कमी किंमत नक्कीच आहे. जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हा सुद्धा माझे PA जायचे मंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे सगळे. तो पहिल्यांदा भुजबळांचं पत्र आलेलं आहे, ताबडतोब काम करा. हे जर प्रेम जर मी मिळवलेलं आहे, आता कुठल्याही पदावर असलं तर काय फरक पडतोय? म्हणून म्हटलं अजिबात या भानगडीत वाद वाढवायचा नाही. मिळालं काम करा, नाही मिळालं तरी काम करायचं. मान्सून जो होईल त्याला पूर्ण सहकार्य करणार. अगदी. अन्न पुरवठा मंत्री आता